खरात प्रकरणात इतकी कॅरेक्टर्स आहेत की कोणकोणत्या कॅरेक्टर्सची कोणकोणत्या अंगानं चौकशी करावी असा प्रश्न SITला पडलाय। खरं तर SIT समोरचं हे सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे चौकशीचं। अशाच वेळेला या प्रकरणात एक आणखी कॅरेक्टर समोर आले ते म्हणजे नामकरण आवारे। नामकरण आवारे याचा खरात प्रकरणाशी संबंध असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केलेला आहे। हे नामकरण आवारे कनेक्शन अशोक खरात सोबत नेमकं कसं आहे वाया दीपक केसरकर पाहूयात त्याच संदर्भातली एक स्पेशल स्टोरी। खरात प्रकरणातलं नवं नाव नामकरण एकनाथ आवारे। नामकरण आवारे केसरकरांबरोबर करतो काय सुषमा अंधारे यांचा सवाल। सुषमा अंधारेंनी पत्रकार परिषदेत दाखवलेले हे 4 फोटो। 4ही फोटोंमध्ये केसरकरांबरोबर एक व्यक्ती दिसते। त्या 4 पैकी 3 फोटोंमध्ये दीपक केसरकर, रुपाली चाकणकर आणि ती व्यक्ती असे तिघेही एकत्र आहेत। त्या व्यक्तीचं नाव आहे नामकरण एकनाथ आवारे असं सुषमा अंधारे यांनी सांगितलंय। सुषमा अंधारेंचा प्रश्न आहे हा माणूस केसरकरांबरोबर काय करतोय। नामकरण आवारे हा बड्या नेत्यांचे काळे पैसे पांढरे करण्याचं काम करतो असा मोठा आरोप अंधारे यांनी केलाय। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय याचं उत्तर केसरकरांनी दिलं पाहिजे। हा माणूस एका ठिकाणी नाही, एक महत्त्वाची मीटिंग चालू होती जी MIDC मध्येच होती। या मीटिंगमध्ये पण हा माणूस इथे दिसतोय, हा मीटिंगमध्ये दिसतोय। एवढंच नाही, मी जो चाकणकरांचा सगळ्यात आधी पहिला व्हिडिओ शेअर केला होता ज्याच्यामध्ये चाकणकर खरातची पाद्यपूजा करत होत्या, तेव्हा खरातची पाद्यपूजा चालू असताना खरातच्या बाजूला बसलेला जो माणूस आहे तो हाच माणूस आहे। हा माणूस कोण आहे? हा का सारखा दिसतो? हा माणूस चाकणकरचा का सत्कार करतोय? कशासाठी करतोय? चाकणकरांचे फक्त शिवनिका ट्रस्टशी संबंध होते। मग चाकणकर MIDCतल्या स्टाईस असोसिएशनचा प्रमुख, याचं नाव आहे मनकर्ण एकनाथ आवारे। नामकर्ण मी पुन्हा एकदा ते नाव सांगते, याचं नाव आहे नामकर्ण एकनाथ आवारे। कोण आहे हा नामकर्ण एकनाथ आवारे? जी माहिती मिळते त्या माहितीनुसार हा जगदंब पतसंस्थेचा प्रमुख आहे। मला टू द पॉइंट काम करायला आवडतं। या नामकर्ण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता। खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे। अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो। हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे। हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय? अशोक खरातला जवळपास 39 आमदार भेटले, मग माझंच नाव का असा सवाल केसरकरांनी केला होता। त्यावर एकदा भांड फोडाच असं आव्हान अंधारेंनी दिलंय। आम्हाला हे माहिती असू शकत नाही, कारण एवढा वेळ काय मी त्यांच्या संपर्कात राहिलेलो नाही किंवा मी स्वतः कुठली पूजा केली नाही। फक्त ईशान्येश्वरमध्ये एकदा मी पूजा केलेली आहे किंवा दुसऱ्यांदा गेलो असेल तर फक्त ईशान्येश्वर मधल्या शिवलिंगाची पूजा केली आहे। याच्या पुढे कुठलीही पूजा मी त्यांच्या वतीने केलेली नाही आहे आणि त्याच्यामुळे निव्वळ ओळख असल्याबद्दल एकाबद्दल काहीतरी बोलणं हे चुकीचं आहे। आणि एवढी लोक भेटून गेली, जवळजवळ 39 आमदार भेटून गेले, माझंच नाव का हा प्रश्न आहे की केसरकर एकदा भांड फोडाच एकदा भांड। ही जी कोणी 39 नावं आहेत ना, ती 39 नावं येऊ देत। जे कोणी 8-9 मंत्री आहेत ते येऊ देत। जे कोणी 2-3 पोलीस ऑफिसर आहेत ते येऊ देत। जे कोणी ब्युरोक्रेट्स आहेत त्याच्यामधले जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांची नावं येऊ देत। आणि केसरकर हे तुम्हीच सांगू शकता। नामकरण आवारे हे कुंदेवाडीमधल्या जगदंबा माता ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे संस्थापक आहेत। 2022 मध्ये त्यांनी राजीनामा देत अशोक खरातची चेअरमन म्हणून नियुक्ती केली होती। सुमारे 25 महिने खरात या पतसंस्थेचा प्रमुख होता। या काळात सुमारे 5 कोटी रुपयांच्या ठेवी वाढवल्याची नोंद अहवालात आहे। तर संस्थेत कुठलेही आर्थिक गैरव्यवहार झाले नसल्याचं संस्थेचे व्यवस्थापक अविनाश कांडेकर यांनी म्हटलंय। 2023 मध्ये सिन्नर औद्योगिक वसाहतीच्या भेटीदरम्यान केसरकर आणि रुपाली चाकणकर यांचा सत्कार करण्यात आला होता। त्यावेळचे ते फोटो आहेत। कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नाही असा नामकरण आवारेंचा दावा आहे। अशोक खरात, त्याचे नेत्यांशी संबंध
शालेय क्षेत्रातल्या घोटाळ्यातलं खरात कनेक्शन आणि आता आर्थिक घोटाळ्याचे आरोप। एसआयटीला खरात प्रकरणी अनेक अँगल्सनी चौकशी करावी लागणार आहे। सिन्नरहून सुनील दवंगेसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।